आज आपण संडेच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी आयसोमेरिझमचा पार्ट बऱ्यापैकी पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझमवर आपण फोकस केलं. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट वरती तुम्हाला सांगितलेले मी. तर स्ट्रक्चरल मध्ये चेन, पोझिशन, फंक्शनल, मेटामॉर, रिंग आणि टॉटोमेरिझम आपण डिस्कस केलं. तर मी शॉर्ट मध्ये सांगतो तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये आपण जी व्हॅल्यू सांगितली होती ती सिमिलर पाहिजे का डिसिमिलर पाहिजे एक सांगायची. डिसिमिलर असेल. एक्स कोण आहे म्हणलं आपल्याकडे कार्बनची चेन असणार आहे आणि वाय कोण आहे म्हणलं सबस्टिट्यूएंट किंवा ग्रुप्स असणार आहे. ठीक आहे, ग्रुप मध्ये 2 3 4 5 ग्रुप किती येऊ द्या, जेवढे आहेत तेवढे फक्त आपल्याला मेन्शन करायचे. याची व्हॅल्यू जर डिफरंट आली तर ते काय झालं तुमचं चेन आयसोमेरिझम मध्ये येतोय. जर याची व्हॅल्यू सेम आली तर तो काय झाला तुमचा पोझिशन आयसोमेरिझम मध्ये येतोय. फंक्शनल आणि मेटामॉर मध्ये डिफरन्स देताना मी एक लाईन सांगितली होती मेटामॉर मध्ये की याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक येणार आहे. आता ही कनेक्टिंग लिंक तुमचा वेगवेगळा फंक्शनल ग्रुप असू शकतोय, पण आपला फंक्शनल ग्रुप इथं सिमिलर पाहिजे. काय म्हणलं मी 2 एक्झाम्पल्स मध्ये इथं फंक्शनल ग्रुप काय पाहिजे तुम्हाला सिमिलर पाहिजे. फक्त याच्या कॅटेगरीमध्ये जे येणारे डिफरंट ग्रुप्स आहेत इथं 11 डिफरंट ग्रुप येणं गरजेचं. ठीक आहे, जर 11 सिमिलर ग्रुप येत असतील तर ते मेटामॉरच्या कॅटेगरीत येत नाही. आणि जर फंक्शनल ग्रुप डिफरंट यायला लागले तर ते काय झाले तुमचे फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये येतात. आता याच्यानंतर पुढे मी महत्त्वाचं काय सांगितलं की जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमीन्स जे आहेत ते काय आहेत फंक्शनल आयसोमेरिझमच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. फक्त फंक्शनल मध्ये आणखी एक महत्त्वाचं काय सांगितलं की प्रायमरी येत असेल आम्ही तर त्याला आपण बायफर्गेट करून मेटामॉरच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. हे लक्षात राहू द्या. आणि रिंग चेन आयसोमेरिझमचा आपण भाग बघितलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा कोणाचा भाग आहे ऍक्च्युअली पाहिलं गेलं तर फंक्शनल आयसोमेरिझम काम करते. टॉटोमेरिझम मध्ये आपण सांगितलं 1,2 शिफ्ट रन होते की कोणात रन होते फॉर्मोनाइट मध्ये रन. ठीक आहे, आता हा फॉर्मोनाइटल मध्ये रन होते ऍक्च्युअली. फॉर्मोनाइटल जसे की कन्वर्जन आयसोसायनेट मध्ये होते. पुन्हा 1,3 ची शिफ्ट बघितली त्याचे काही एक्झाम्पल्स मी सांगितले होते. 1-3 एक्झाम्पल्स कुठले नायट्रोसचं कन्वर्जन कसं होतं ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतं. नायट्रोसचा फंक्शनल ग्रुप N डबल बॉन्ड होतं तर ऑक्साईडचा कुठला असेल C डबल बॉन्ड NOH असेल. दुसरी पेअर कुठली सांगितली अमाइन आणि दुसरा कुठला असेल इनामाइन. बरोबर आहे. पुन्हा नायट्रो आणि नायट्रो म्हणजे असे नायट्रो समजले फक्त कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन इकडे OH च्या फॉर्म मध्ये दिला. आणि चौथी पेअर कुठली घेतली अमाइड आणि इमिडॉल. इमिडॉल कोणाला कोरिलेट करणार म्हणलं ऑक्साईड C डबल बॉन्ड NOH तिकडे काही C ला OH डबल बॉन्ड NH ऍज इट इज. ठीक आहे, तर हे पेअरिंग्स वगैरे सांगितलं. 1-3 ची शिफ्ट आहे. 1-5 ची शिफ्टचं बेस्ट एक्झाम्पल कुठलं घेतलं मी फिनॉल हे बेस्ट एक्झाम्पल 1-5 शिफ्टचं. आणि 1,7 शिफ्ट सुद्धा याच्यामध्ये रन करता येते मला जे की ऍडव्हान्स फॉर्म मध्ये विचारतात कधी आला प्रश्न. तर अशा पद्धतीने टॉटोमेरिझम मेन आहे, रिंग चेन मेन आहे, मेटामॉर मेन आहे, फंक्शनल पोझिशन चेन याला डिस्कस केलं. त्याच्यासोबत आपण काही न्यू रिएक्शन बद्दल पण डिस्कस केलेलं आहे. आल्डोल बघितलंय, कॅनिझारोचं नाव सांगितलं तुम्हाला. कॅनिझारोचे 2 नाव सांगितले तुम्ही डिस्प्रोपोर्शिएशन रिएक्शन किंवा त्याला आपण म्हणतो सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा रेडॉक्स रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड बेस वापरतो 50% NOH किंवा KOH. आल्डोल वापरलं तर काही डायल्यूट बेस 10% NOH किंवा KOH. कॅनिझारोमध्ये अल्फा हायड्रोजन किती लागतात आल्डोलमध्ये अल्फा हायड्रोजन मिनिमम A मॅक्सिमम जास्त असतील चालते. मॅक्सिमम जर 3 येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो हॅलोफॉर्म किंवा आयडोफॉर्म. आयडोफॉर्मचं दुसरं नाव हॅलोफॉर्म. याचा कलर कुठला म्हणलं तर. आता मी काही क्वेश्चन्स विचारतो त्याचे फक्त मला उत्तर द्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कितपत समजले ते. फॉर्मामाइड शोज टॉटोमेरिझम. फॉर्मामाइड शोज टॉटोमेरिझम नो. पण जर मी म्हणलं ऍसेटामाइड शो करतो कारण कंडिशन दिली 1 to 3 करता येते 1 to 5 करता येते आपलं सिक्वेन्स दिसतं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही कोरिलेट करू शकता त्याच्यामध्ये. पुन्हा जर मी म्हणलं फॉर्मामाइड शोज कॅनिझारो रिएक्शन Formamide shows aldol reaction. No. Formamide shows alcohol reaction. No. Acetamide. Yes. Acetamide shows aldol reaction. Yes. Acetamide shows cyanide reaction. No. Acetamide shows alcohol reaction. Yes. Yes. CSP alpha hydrogen येणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा व्हॅलरिक ऍसिड बद्दल बोललो होतो. व्हॅलरिक म्हणलं की किती कार्बनचा ऍसिड 5 कार्बनचा ऍसिड आहे. व्हॅलेरामाइड म्हणलं तर 5 कार्बनचा अमाइड आहे. जर मी क्रोटॉनची टर्म वापरत असेल तर 4 कार्बन मध्ये डबल बॉन्ड येणार आहे त्याला
पोलिशमेंट डबल बॉन्डची कन्सेप्ट सांगितली होती मी, बऱ्यापैकी लक्षात राहील. 11 आणि अलाइन मधला डिफरन्स सांगितला. 11 कोणाला म्हणतात म्हणलं, कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप तिसरा कार्बनचा येतोय, पहिला दुसरा डबल बॉन्ड असतो. आणि अलाइन म्हणलं तर पहिला दुसरा डबल बॉन्ड, त्याच्यामध्ये कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप येत नाही. त्याचे एक्झाम्पल्स पाहायला गेलं तर अलाइन ब्रोमाइड, अलाइन अल्कोहोल, अलाइन भरपूर काही टर्म्स मध्ये सांगू शकतात. त्याच्यामध्ये कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप येत नाही. आणि अक्राइल म्हणलं तर त्याच्यामध्ये कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप येत असतो. मी जर म्हणलं अक्रायलिक ऍसिड शो करतं का कॅनी झालो, नाही, शो करणार नाही. तुम्हाला हिंट्स दिलेले होते, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पुन्हा इक्लिप्स सांगितलं, स्टॅगर्ड सांगितलं, बऱ्यापैकी तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट सांगितलं, हे चेनचे एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे, पोल्युशनचे एक्झाम्पल्स बद्दल डिस्कस केलं आपण. एक्झाम्पल्स मध्ये आपण मॅजिक नंबरचा रूल लावला होता, बायसायक्लिकचं नॉमेनक्लेचर घेतलं, स्पायरोचं नॉमेनक्लेचर घेतलेलं. ठीक आहे, या पद्धतीमध्ये पुन्हा आयसोमर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, 111 235 आणि पुढे पाहिलं तर 111 235 पुन्हा 9 पुन्हा 18 35 पुन्हा 15. हे लक्षात ठेवा सिक्वेन्स, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करता येते. हे मेटामर बद्दल बोललेले. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले इन डिटेल. ठीक आहे, फंक्शन आयसोमरचे एक्झाम्पल, फिनॅन्थ्रीन, याच्यामध्ये डीयू किती आहे काय ते कॅल्क्युलेट केलंय. ठीक आहे, स्ट्रक्चर्स वगैरे आपण डिस्कस केले. रिंग चेनचं दुसरं नाव सांगितलेले. टॉटोमेरिझमचे 4-5 नाव लक्षात घ्या. डेस्मोट्रॉपिझम, ठीक आहे, क्रिप्टोट्रॉपिझम, एलियोट्रॉपिझम, प्रोटोट्रॉपी. कीटोइनल 1-3 सिस्टम मध्ये रन होते. हे 2 रूल खूप महत्त्वाचे बघा. अल्फा कार्बन कसा पाहिजे, एसपी. अल्फा कार्बन वरती कोण पाहिजे, मिनिमम 1 पाहिजे का 2, 1 तर पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, एक्झाम्पल्स मध्ये आपण रन करून बघितलेले या पद्धतीचे पार्ट्स आहेत. ठीक आहे, नेम रिएक्शन बद्दल बोललो, काही एक्झाम्पल्स वगैरे आपण डिस्कस केले. तर अशा पद्धतीचा पार्ट 1-2 सिस्टमचा पण आपण तो उल्लेख केला. ठीक आहे, हे पुन्हा 1-3 मध्ये एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला त्या पेअर वगैरे डिस्कस केले. अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी जे समजायचं लेक्चर आहे ते आपण इथं थांबवतोय. थँक्यू सो मच.